शनिवारच्या मार्केटमधून आणली होती कांद्याची गोणी. तर ही गोणी आहे 30 किलोची 300 रुपयाला आणि 15 किलोची असते ती 150 रुपयाला, 20 किलोची असते ती 200 रुपयाला. आणि आता जरा भावही वाढले आणि पाऊस आल्यानंतर ना कांदा खराब होतो. आई आली होती तर आई आणि मी मिळून दोघींनी कांदा साफ करून घेतलो. आणि एवढ्या कांद्यामधून 2 किलो कांदे तरी सडले निघाले असतील. म्हणजे पाऊस लागला की कांदा सडतो. भरपूर असा साल निघाली कांद्याची, त्याच्यामध्येच वजन गेला असेल असं मला तरी वाटते. आणि पावसाळ्यामध्ये अंदाज मी ही गोणी आणली साठवणुकीसाठी, नाहीतर मी असं 5-10 किलो घेऊनच आणते, फक्त किलवानी घेतलं ना तर आपण व्यवस्थित बघून आणतो. आणि हे गोणीचं एवढं बघता येत नाही. संध्याकाळी मग मी बनवले होते मुगाच्या डाळीचे वडे. आई पण होती आणि निधी महेंग होते, ते आले तेव्हापासून मी काय बनवली नाही. चिकन मटण तर बनवलीच नाही, कारण काही संकष्टी हे ते पडत होते आणि ते मी पाडत असते, त्याच्यामध्ये मी काय बनवत नाही. तर मग म्हटलं वडे बनवायचे आणि थोड्याशा पुऱ्या बनवल्या. आणि रुद्रांशच्या पप्पाची औषध पाणी चालू आहे, त्यांची जरा तब्येत बरी नाही म्हणून ते औषध पाणी खात बसले. माझ्या इकडं स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक तर झाला, दोडक्याची भाजी बनवली होती आणि इकडे वडे बनवायची तयारी चालू आहे. म्हणजे वडे बनवत आहे. आई तिकडे झोपलेली आहे, तिला असं पण ह्यावेळेस आराम करायला काही मिळाला नाही. घरी तर आरामच नसतो अजिबात, काम. व आपण कामातून बाहेर पडतो ना त्यावेळेस सुस्तावल्यासारखं लागतो आणि झोप लागते छान. पण माझे इकडे वडे बनवून झाले, सगळ्यांचं जेवण झालं, थोडा वेळ फिरून आलो आणि मग झोपी गेलो. सगळ्यांना गुड नाईट माझ्याकडून.